नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खतरनाक म्हणजे खतरनाक व्लॉग होणार आहे. कारण आज आपल्या देवरुखमध्ये येत आहे गंगामाता केक्स अँड बेक्स या शॉपचं ग्रँड ओपनिंग करण्यासाठी येणार आहे ज्ञानदा रामतीर्थकर, म्हणजेच आपली ठिपक्यांची रांगोळी सिरियलमधली अप्पू आणि प्राची ह्या दोघीजणी आपल्या देवरुखमध्ये येणार आहेत आणि खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. आणि गंगामाता केक्स अँड बेक्स या शॉपचं ग्रँड ओपनिंग होणार आहे. सो खूप मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू व्लॉग पहा. आणि तसेच आपल्या देवरुखमध्ये प्रथमच ज्ञानदा रामतीर्थकर येणार आहे. सो खूप मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू व्लॉग पहाच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि गावरान ट्रॅव्हलर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर डायरेक्ट जातो आहे मी देवरुखमधील मुख्य बाजारपेठेत, जिथे गंगामाता केक्स अँड बेक्स शॉप ओपनिंग होणार आहे. सो चला तर जाऊया, डायरेक्ट तिथेच भेटूया. रामतीर्थकर हिची एंट्री होत आहे. जोरदार टाळी स्वागत करूया तिचं. ज्ञानदार रामतीर्थकर म्हणजेच आपली लाडकी अप्पू तिचं स्वागत झालेलं आहे. त्यासोबत सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नाट्यांचे हळवे पक्षी दाराशी सुरेख नक्षी या वातीला गोत मिळूनी आसमंत उजळी शत्रुबुद्धी विनाशाय दीपक जोशी. काय म्हणाले रे? दीपक जोशी. दीपक जोशी कोण? थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते
तीर्थकर म्हणजेच आपली लाडकी अप्पू, जिला आपण देवरुखवासी काय अख्खा महाराष्ट्र जिच्या अभिनयाचं कौतुक करतो आणि जिला आपण दररोज आपल्या टी व्हीवर बघत असतो ठिपक्यांच्या रांगोळी या सिरियलमधून, ती आज आपल्या इथे उपस्थित आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ज्ञानदाताई, तुला देवरुखात येऊन, हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे तुला देवरुखातला, तर तुला देवरुखात येऊन कसं वाटतं? खूप छान वाटतं देवरुखला येऊन. कालपासून देवरुख फिरते आहे मी. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. त्यांचा माझ्या केक्स अँड बेक्स जेव्हा इंस्टाग्रामवर पेज क्रिएट झालं होतं तेव्हापासून मी हा ब्रँड किंवा काकूंची मेहनत, काकूंबरोबरच सगळ्यांचीच मेहनत बघते आहे. सो आत्ता त्या इंस्टाग्राम पेजचं अख्खं शॉप तयार झालं आहे, याचा खरंच आनंद आहे. खऱ्या अर्थाने मेहनत फळाला आली असं म्हणायला हरकत नाही आणि ती केकसारखी गोड असेल तर कोणाला नाही आवडणार. सो आम्ही सगळ्यांनी तर काकूंच्या हातचं बरंच काही खाल्लं आहे, कारण सागर फॅमिली माझ्या घरचीच आहे. मी जी काही कामं करते आत्तापर्यंत किंवा माझ्या मीटिंग्स असो, माझे फोटोशूट्स असो, ज्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देता, ते सगळं तुमची गावची मुलगी, देवरुखची मुलगी निधीच सगळं माझं मॅनेज करते. म्हणजे ती खऱ्या अर्थाने माझ्या सगळ्या कामांचा, माझ्या सगळ्या शेड्यूल्सचा बॅकबोन निधी आहे आणि बरीच वर्ष झाले आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे साक्षी म्हणा, शिवानी म्हणा, भरत म्हणा, हे सगळे माझ्या समोरच मोठे झालेत. खरं तर मी काही फार मोठी नाही आहे, त्यांच्यापेक्षा थोडीशी आहे. त्यामुळे आता स्टेजवर उभं राहून एवढं अँकरिंग वगैरे करताना भरतला बघूनही खरंच खूप छान वाटतंय. सो येस, आम्ही ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी टेस्ट केल्या आहेत आणि आय एम व्हेरी शुअर की गंगामाता केक्स अँड बेक्स देवरुखवासीने खूप डोक्यावर उचलून घेतली. जसं निधीने मला डोक्यावर उचलून घेतलं आहे आणि माझं करिअर पुढे न्यायला निधी मला मदत करते, तसंच गंगामाता केक्स अँड बेक्सला पुढं घेऊन जायला तुम्ही सगळेच देवरुखवासी मदत करालच. आणि निधी मला प्रत्येक वेळी काही माझं काम अडत असेल किंवा मला टेन्शन येत असेल तर शी इज द पर्सन. मी तिच्याशी काही बोलायला गेलं तर ती एक वाक्य सतत म्हणत असते, जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको, सोळजाई आहे ना. मला आधी जेव्हा मी खूप इनिशियली म्हणजे सुरुवातीला जेव्हा तिला भेटले होते तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं हे काय आहे सगळं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा एक एक प्रचिती येत गेली तेव्हा तुम्ही सगळे जसे तुमच्या आईच्या प्रेमात आहात तसेच मीही तुमच्या आईच्या प्रेमात पडले. सोळजाईचं दर्शन घेऊन आली आहे मी इथे, त्यामुळे सोळजाईच्या आशीर्वादाने मी ही रिबीन कट केली आहे. त्यामुळे ही आता कट केलेली रिबीन ती तशीच अबाधित ते दार उघडं राहो आणि सतत कस्टमर्स येत राहो आणि सतत केक्स इथे बनत राहोत आणि लवकरात लवकर आपण काहीतरी सोय करू की ते केक्स मुंबईला, ठाण्याला, पुण्याला कसे पाठवता येतील याची सोय लवकरात लवकर करू. किंवा ही सोय करण्यापेक्षा मी तर काकूंना अशा बेस्ट विशेस देईन की तुमचा व्याज सांभाळायला मदतीला आम्ही आहोतच, त्यामुळे तुमच्या शाखाच आपण उघडूयात. एक ठाण्यात पाहिजे, एक मुंबईत पाहिजे, एक पुण्यात पाहिजे, हे फारच बेसिक आहे. सो एवढं बोलून मी संपवते माझं शब्द. आज मी आली आहे, खरं तर मी काकूंच्या प्रेमापोटी आली आहे किंवा गंगामाता केक्स अँड बेक्स मी खरंच सांगते इंस्टाग्रामपासून सुरू केलं होतं काकूंनी हे सगळं. आणि म्हणजे सगळ्यांनाच असं हे होतं की म्हणजे इंस्टाग्राम बिझनेसेस जेव्हा सुरुवात झाली होती, इंस्टाग्रामवरचं कोणी बिझनेस क्रिएट करू शकतो, कंडक्ट करू शकतं हेही कोणाला माहीत नव्हतं. तेव्हापासून देवरुखसारख्या छोट्या गावात इतका मोठा बिझनेस झाला गंगामाता केक्स अँड बेक्सचा. आणि ह्या ब्रँडसाठी, ह्या नावासाठी एक अख्खं दालन इथे असल्यावर तर मग त्याचं काय व्हायला हवं आणि ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर ते खूप छान होणार आहे, ते खूप चांगलं होणार आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आता माझ्या मनामध्ये आहे. कारण आम्ही सकाळी उठल्या छान कोकणचा नाश्ता करून मी डायरेक्ट सोळजाईच्या दर्शनाला गेली आहे आणि तिच्या पाया पडून मी इथे येऊन रिबीन कट केली आहे, काहीच मध्ये वेळ घालवला नाही आहे. त्याच्यामुळे अगदीच ताजे आशीर्वाद आहेत त्याचे. त्यामुळे काकू ऑल द बेस्ट.
पूर्ण सागर फॅमिलीला खूप 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 म्हणजे शुभेच्छा सागर फॅमिलीला. आणि कालपासून आम्ही खरं तर खूप गोष्टी बघतोय देवरूपात. इतकं सगळं असं हे आमचेच आहेत, हे आमचेच आहेत, हे आमचेच आहेत, इतकी कनेक्टेड आहे देवरूखमधली सगळी फॅमिली किंवा देवरूखमधली सगळी मंडळी. तर हे आपलंच आहे, त्याला आपलं समजून आपलंसं करा, आपलं समजून मोठं करा. म्हणजे कसं ते इथे मोठं झालं तर ते मग मुंबई ठाण्यात पण येईल आणि त्याचा आस्वाद आम्ही घेऊ शकू रेग्युलरली. सो ऑल द बेस्ट. मी गंगामाता केक्स अँड बेक्सना खूप मोठं करा आणि ह्यांचे जो केक्स हा असं हक्काने तुम्हाला सांगते, म्हणजे एकदा का इथले केक्स खाऊन तुमचं तोंड गोड झालं की तुम्ही दुसरी साखर मागणार नाही खायला. सो ऑल द व्हेरी बेस्ट काकू. खूप कालपासनं गडबड गोंधळ चालूच आहे, पण येस त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळी पार्टी नंतर मागूच. पण तुम्ही खरंच खूप मनापासून खूप पोटतिडकीने सांगते की हे खूप झिरोपासनं वर आलेलं काय म्हणू किंवा तयार झालंय फायनली असं एक व्हेंचर आहे गंगामाता केक्स अँड बेक्स. अनन्य साधारण घरात जातोय, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जातोय, आम्हाला हे खायला मिळते, व्हरायटी आमच्या समोर येते, काहीच हातचं न राखताच एकाही आदरात इतकं देवरूखने आमचं केलेलं आहे, त्याबद्दल देवरूखचे मनापासून. आणि पुन्हा एकदा सोळजाईचं नाव घेऊन मी माझे 2 शब्द संपवते. सोळजाई माता की ह्याच देवीच्या नावाने हे दुकान आता सुरू होऊ दे. झालेलंच आहे खरं तर, पहिली ऑर्डर गेली सुद्धा. आता तुम्ही लवकरात लवकर तुमची ऑर्डर घ्या आणि तुमचे जे काही छान मोमेंट्स असतील त्या अजून गोड करा. हे गोड असं आहे की त्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही, डायबिटीस होईल तुम्हाला इतका त्रास देणार नाही. त्यामुळे मनसोक्त गोड खा पण गंगामाता. थँक्यू सो मच. आणि आजच TRP आलाय आमचा आणि 4.1 होता TRP मागच्या आठवड्यात, तो ह्याच आठवड्यात. आता मी सांगते हे मस्करी नाहीये. काल आम्ही गणपतीपुळ्याचं दर्शन घेतलं बाप्पाचं. आम्ही सोळजाईच्या मंदिरात गेलो, आम्ही सोळजाईच्या पाया पडलो, फोन हातात घेतला आणि आमचा TRP आम्हाला दिसला. या आठवड्याच्या ठिकाणच्या नांगोळीचा TRP आहे 4.6. सो ती प्रचिती इथल्या इथेच दिली मला. तू जे काही बोललीस ते मी ऐकतेय. आता मी ते एक करत पूर्ण करेन. कोणीतरी म्हटलं आहे की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि असेच काहीसे हौसले घेऊन माझ्या आईने 5 वर्षापूर्वी हे स्वप्न बघितलं होतं. तिच्या मेहनतीमुळे, तिच्या जिद्दीमुळे, तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या लाडक्याच्या परिवाराच्या साथीमुळे आज ते स्वप्न साकार होत आहे. तर आई तुला खूप खूप अभिनंदन. ह्या फक्त स्टार्टिंग फेज आहे, आपल्याला अजून खूप अचीव करायचंय. अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमीन. अरे अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापने के लिए पूरा आसमान बाकी है. तर ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व लोकांना तर म्हणणार नाही मी, आपल्या माणसांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद करतो की इतका छान तुम्ही प्रतिसाद दिलात. पुन्हा एकदा अप्पूताई, प्राचीताई, देविकाताई, तुषारदादा या सगळ्यांचे आभार मानतो आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. देवरूखवासियांना सुद्धा तुमचा प्रेझेन्स खूप आवडला आहे, तर थँक्यू. हिप 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 हिप.